पश्चिम महाराष्ट्राच्या लोकांनी मोठ्या आकाराने घ्यायला लागले. त्यांना स्वतःच्या मुलाची लेकराबाळाची आणि समाजाची जाणीव झाली. समाज मोठा केल्याशिवाय पर्याय नाही, लेकरबाळ सुखी समाधानी झाल्याशिवाय पर्याय नाही. हे लक्षात आलं म्हणून खरंच मला इतका आनंद होतो आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदी मराठवाडा, पुणे, नाशिक, खानदेश आणि विदर्भ हा पट्टा सगळ्यात जास्त आणि रायगड जिल्हा ही पट्टा सगळ्यात जास्त भेटलेला असायचा. तुम्ही 4 जिल्हे एक मोठे असं नाही, पण जी तुमची ताकद काही होती ती दिसत नसायची. पण यावेळेस मावळमुळे काय केलं काय नाही अख्खे मराठीच भेट म्हटलं. अन्यायाची जाणीव होणं हे खूप महत्वाचं. तुमचे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे इतके पेटले ना, तुमचं बघून मराठवाड्याने विदर्भाने मला बेजार केला आहे. आपल्या जिल्ह्यात बैठका कवा घ्यायच्या, लय गरम वातावरण केलं म्हणजे त्याने लय पेटवून म्हणजे तुमचा दौरा रद्द केला होता. ते केल्यामुळे आता मला सगळा वेळ मराठवाड्यात विदर्भात आणि कोकण मुंबईत राहावं लागणार. कारण तुम्ही ती आलो नका, आता ती आमच्याला तयार नाही. त्यामुळं खरंच आनंद होतो की पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठीच्या लक्षात एक गोष्ट आहे, जरी शेती असली, आपला भाग जरी सगळं असला तरी काही दिवसांना उत्पन्न कमी होणार आणि शेती पण कमी होणार. त्यावेळेस लेकराला शिकवायचे कसे शिक्षण प्रचंड काम झाले आणि नोकऱ्या मिळत नाही. आणि ज्याला नोकऱ्या लागल्या त्याला बढती मिळत नाही, आणि ज्याला नोकऱ्या लागल्या त्याच्या पोरांना केंद्रीय कॉलेज सुद्धा मिळत नाही. इतकी हाल या मराठा समाजाचे चालू. परंतु परत मी प्रत्येक बैठकीत सांगतो, तिथं जिल्ह्याला 3-4 दिवस झाले दौऱ्यात, प्रत्येक ठिकाणी सांगतो, पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्या राज्याला वाढायला इतका मराठा समाज भेटून आपण असंच देखील राहणं खूप गरजेचं आहे. आता मला दिलगिरी व्यक्त करायची लागला आहे, कारण मी जर वेळ दिल्याला ते वेळेवरती जातच नाही. आता तुमच्या शेजारचं गाव ठेवलं कुठलं तरी आपल्या मरणाचे लोक, त्याच्या पाठीमागे लोक, जिथून मी निघालो आपण कवठे महाकाळपासून निघालो आहे ना, सकाळी कवठे महाकाळपासून निघालो. एक गाव नाही असं की तिथं हजारो लोक उभे नाही. मग मला एका दिवशी झाला म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो. 7चा टाईम होता, आता 12 वाजून गेले. आता विडाचंच नाही, मराठ्यांना टाळून कुठं मित्रही कसं यायचं. रस्त्यावर जर मराठी उभा राहिलं त्यांना टाळून येणं हेही बरोबर नाही. पुढं उशीर व्हायला तुम्ही बोलता पाहणी करता, तिकडे जागा नाही का पाहणी तिथे. आपल्या प्रत्येक गाव समाजाचे लोक लेकरा बाळासाठी समाजाच्या स्मृतीसाठी झाले, प्रत्येकाला झाली. आता समाजाची देव चालला, समाजाला बळ देणं गरजेचं आहे, समाजाला भय देणं गरजेचं. कारण प्रत्येक जण मराठा समाजाचं कसं वाढलं होईल यासाठी प्रयत्न करावा लागतो. मग तो कोणीही असू दे, कोणी पण, कोण राजकारणातला असू दे, आपल्या समाजाच्या विरोधातला असू दे, प्रत्येकाने एक गोष्ट लावून दिली, यांना प्रशासनात घुसू देऊ नका, यांना आरक्षण मिळवून देऊ नका. त्याचं कारण तसे मराठीचे लोक इतके हुशार आहेत, 1% होते फक्त, आणि यांना जर आरक्षण मिळालं तर सगळ्या प्रशासनाला त्यांचा दबदबा आहे. त्यांचा इतका दबदबा आहे की सगळा समाज उंची होती झाला. मी राजपाट्याच्यासाठी जातोय, समाजाचे लेकर सुखी समाजाने करायचे, समाज उंची होती द्यायचे. मी रात्र बघत नाही, दिवस नाही. आता 12 वाजले, भाषणाचं पुस्तक एक वाजले.
जेवायला 2 वाजतील तो फोटो काढणारे घंटा लागेल 3 वाजले 6 वाजता 4 वाजले आम्ही लय वाटतो लांबून आलो मध्ये एकच फोटो घ्यायचा म्हणजे त्यांचा 6 वाजल्यापासून पुन्हा सुरू 24 तास समाजासाठी 24 तास फक्त आपल्याला पुढच्या काळात सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची एक पण मागणी ठेवायची नाही 29 ऑगस्टच्या लढ्यात अंतिम निर्णय करायचा आणि त्या लढ्याची तयारी तुम्ही पूर्ण जिल्हाभर करा हीच अपेक्षा आहे मला वाटतं तुम्ही आज जर मला लवकर आराम करून दिला तर बरं होईल कारण मला काय सुचतच नाही सकाळपासून 6 तास फिरलं असे काय नाही करायला लागेल एकदम लूट किती नाही हे पोलीस आले मग असं बांधव म्हणून जुळलं नाही तर इतके कोपरा होते प्रत्येक गावात जिल्ह्यामध्ये पाटला धक्का लागता कामाने पाटलाला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे आणि इतके पाय हंडेवर हाते तेच हात धरण्याला सोडून दे एकदा 9 वाजले मला भीती वाटते हातात द्यायची भीती म्हणजे ती तसं मोजत नाही मी कोणाला भांडणा पेटायला मोजत नाही मी कोणाला सरकार पात्राला मोजत सगळ्याला बोलून देतो पण ते पेनानंतर हाताला ती कमी तुम्ही 8 घंटा त्याला चिंचा गेली आणि ते पुरा तावा नाही राहतो हात धरणार सोडून 9च्या पुढं जास्तीत जास्त 30 गात असते त्यामुळे 9च्या पुढं दौरा करायचं सुद्धा टेन्शन येतं पण आता समाजाचा वेगळं सरकारला सापडलं सरकारने घातच घातला मराठा समाजाचे पोरं ठेवून दिले समाज संघटना मग आता रातपाट करायचे दिवस आले शेवटी काय सगळं आपण आपल्या समाजासाठी आपल्या लेकराबाळासाठी आपले संघर्ष करतो आणि हातात बोलायला जर घास आला सापडलं नाही का मोकळपणे करायला पडली मोबाईलची उडी बसणार आणि मग अभ्यास पाडायचं सांगू शकतो आपलं सांगायला माझ्या असे ज्यांना मोठं केलं ना दिलेला मोठे करायला जागे व्हा एवढा मोठा मराठी समाज आहे आपण फक्त लक्ष द्यायला त्याची गरज म्हणून हे लेकरांच्या मान्यता लागले सरकार मराठा समाजाच्या लेकराच्या हातात उड्या लावायला त्रास वाढायला याही जर तुम्ही सावध राहणार नसाल तुम्ही धरलं नाही आपण धरलं की नाही धरलं की काय त्यांना सुई त्याच्यात जरी तुम्ही एखादं चुकीला वासा हे चालूच नाही त्यामुळे ते मी टेन्शन नाही मी त्याला चूक केली की मुजीतच नाही आणि मुजीणार नाही बाबा माझ्या जातीचं जर आवड कोणी आला त्याचा भोगा करणार मी सोडणार मग मला ज्या टोकाला उतरायची वेळी त्या टोकाला मला संघर्ष करण्याची जाण्यासाठी तयार आपल्याला कुठल्याही परिस्थिती हातात उडत आलेला घास हातात आवडायचा बरं जी किंमत मोजायची वेळ ती मोजायची मी जीवाची बाजी लावून लढतोय या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत एक नोंद सापडावी म्हणून आणि सरकारने मात्र प्लॅन पक्का रचलाय 58 लाख कोटी या मराठ्याला द्यायच्या आता काय हल्ली 58 लाख कोटी बिल द्यायच्या 58 लाखाला 5 जरी दिलं ना 2.5 करोड मराठा समाज आमचा जातो 2.5 करोड याला जर मराठ्यापासून नाही तोडलं ना तो पक्का आरक्षण मराठ्याला देणार आहे कारण आरक्षण नावाची ठिकाण नाही एससी ठिकाणं ESBC ठिकाणं इकडं दुसरं टिकून द्यायला आरक्षण टिकतंय कोण टिकत आणि मग 58 लाख लोक निघाल्या
मी तर ते वर्ष झाला अटक झाला मुंबईपासून 58 लाख नोंदीचा डाटा पाहिजे आणि सरकारचं द्या. तुम्ही माझ्या मराठा समाजाला सांगा 58 लाख नोंदी निघाल्यात म्हणून. नसता डाटा माझ्याकडे द्या, मी माझ्या मराठ्याला सांगतो की तुझी नोंद निघाली.